हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज आपण 1 किलोचा ॲनिव्हर्सरी केक करणार आहोत, तो पण एकदम सोप्या पद्धतीने। आणि हा फ्लेवर आहे बटरस्कॉच फ्लेवर। तर त्यासाठी मी एकूण 360 ग्रॅम प्रीमिक्स यूज केलेलं व्हॅनिला फ्लेवरचा, आणि त्यामध्ये बटरस्कॉच इसेन्स घातलेला आणि येलो कलर घालून तो मी 1 किलोच्या टिनमध्ये बेक करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर तो करायला घेतलेला आहे। तर आता आपण केक करायला सुरुवात करूया। तर आता त्याचे 2 भागांमध्ये स्लाइस केलेले आहेत आणि आता तो शुगर सिरपला सोक करून घेतलेला आहे। आणि त्यासाठी मी क्रीमसुद्धा 360 ml बीट करून घेतलेली आहे। आणि आता त्याची सगळ्यात खालची लेयर ही क्रीमने कवर करून घेणार आहे। तर आता ॲनिव्हर्सरी केक म्हटल्यावर एकदम फॅन्सी केकसुद्धा येतो। तर मी कस्टमरला एकदम सिंपल हा केक हवा होता, कारण ते घरच्या घरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार होते। त्यामुळे ते म्हटले होते जास्त असा फॅन्सी केक नको, एकदम सिंपल पद्धतीनं हवा। त्यामुळे मी एकदम सिंपल पद्धतीने हा केक केलेला आहे। तर आता त्याच्यावरती मी क्रश घातलेला आहे बटरस्कॉच, आणि आता त्याच्यावरती खालची लेयर घेतलेली आहे आणि आता मधली लेयर घेतलेली आहे आणि ती पुन्हा पाण्याने सोक करून घेतलेली आहे। आणि त्याच्यावरती पुन्हा क्रीम लावून तो केक हा क्रीमने कवर करून घेणार आहे। आता तुम्हाला दिसत असेल की क्रीम सगळ्या बाजूने लावून घेतलेली आहे आणि केक हा ठेवताना अगदी सेंटरला व्यवस्थित ठेवायचा आणि त्याच्या आधी खाली क्रीम लावायची, जेणेकरून आपला केक हा क्रीमने कवर करताना हलणार नाही। तर आता त्याच्यावरती पुन्हा एकदा मी क्रश घातलेला आहे आणि सगळ्या बाजूने ते मी पसरवून घेतलेलं आहे। आता त्याच्यावरती आता शेवटची लेयर ठेवलेली आहे आणि ती लेयर ठेवताना मी ती उलटी ठेवलेली आहे, जेणेकरून केकला हा शेप हा अगदी व्यवस्थित येईल। आणि पुन्हा पाण्याने सोक करून घेतलेला आहे आणि आता पूर्ण केक हा क्रीमने कवर करून घेणार आहे। तर बटरस्कॉच केक म्हटल्यावरती येलो कलर हा आलाच, त्यामुळे मी बटरस्कॉच केक करताना येलो आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओत की केक एकदम हा सिंपल पद्धतीने मी करायला घेतलेला आहे। तर आता सगळ्या बाजूने क्रीम ही लावून घेतलेली आहे आणि सगळ्या बाजूने क्रीम लावत असताना त्या केकचा शेप हा बिघडणार नाही याची काळजी घ्यायची, जेणेकरून त्याच्यावरच्या ज्या स्लाइस असतात त्या क्रीम लावताना कधी कधी हलतात। त्यामुळं क्रीम ही अगदी हलक्या हाताने व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता क्रीम ही सगळ्या बाजूने लावून झालेली आहे। आता झिगझॅग स्क्रॅपर घेतलेला आहे आणि आता त्याने क्रीमला डिझाईन करून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता की डिझाईन पण खूप छान प्रकारे आलेली आहे आणि वरती जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती स्पॅच्युलाने क्लीन करून घेतलेली आहे मी। तर फ्रेंड्स, तुम्ही जर पहिल्यांदा स्नेहाज किचन जर पाहत असाल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल। तर या स्नेहाज किचनमध्ये आता तुम्हाला वेगवेगळ्या केकचे डिझाईनसुद्धा बघायला मिळतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा अगदी साध्या पद्धतीने, सिंपल पद्धतीने आणि एकदम चविष्ट अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर या जर तुम्हाला रेसिपी जर चुकवायच्या नसतील तर स्नेहाज किचनला नक्की सबस्क्राईब करा। तर आता तुम्ही बघू शकता की क्रीमने केक हा कवर करून झालेला आहे अगदी व्यवस्थित। आता त्याच्यावरती पायपिंग बॅगमध्ये मी थोडीशी क्रीम घेतलेली आहे पातळ, कारण मी जेल घेतलेलं नाही आहे। तर ती थोडीशी पातळ क्रीम घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये येलो कलर घातलेला आहे आणि ड्रिपिंग केलेलं आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित ते खालच्या बाजूने सोडून दिलेलं आहे, जेणेकरून आपल्या केकला एक वेगळी डिझाईन येईल। कारण जास्तीत जास्त आपण हे न्यूट्रल जेल यूज करतो, तर मी यावेळी क्रीम यूज केलेली आहे पातळ। आता तुम्ही बघू शकता ड्रिपिंग पण खूप छान झालेलं आहे। आता त्या फुलांची डिझाईन काढण्यासाठी मी M1 नोझल घेतलेला आहे आणि आता फुलांची डिझाईन काढलेली आहे आणि त्याच्यावरती आता डिझाईन काढून झाल्यानंतर मी जेली चॉकलेट हे ठेवून देणार आहे। आता तुम्ही बघू शकता एकदम सिंपल डिझाईन आहे, होम बेकर्स हे अगदी सहजतेने करू शकतात। एकदम सिंपल डिझाईन आहे। तर आता खालच्या बाजूने सुद्धा मी M1 नोझलने बॉर्डर करून घेतलेली आहे।
सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर आपला आजचा हा ॲनिव्हर्सरी एकदम सिंपल पद्धतीने केक हा तयार झालेला आहे. आणि आता हा केक तयार झाल्यानंतर मी हा 2 ते 3 तास हा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला आहे आणि मगच तो कस्टमरला मी देणार आहे. कारण केक हा कस्टमर हा संध्याकाळी घेऊन जाणार आहे आणि माझा हा केक हा दुपारी तयार झालेला आहे. त्यामुळे तो आरामात हा केक 2 ते 3 तास हा सेट होईल आणि मगच मी तो कस्टमरला देणार आहे. आणि केक हा चांगल्या प्रकारे सेट झाल्यानंतरच कस्टमरला द्या, जेणेकरून आपल्या केकची ही चव एकदम छान लागेल. जर तुम्ही गडबडीत जर केक दिला तर केकला चवसुद्धा लागणार नाही आणि केक नेताना कस्टमरला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा केक हा घसरू शकतो किंवा पडू शकतो. त्यामुळे केक हा सेट करून व्यवस्थित मगच कस्टमरला द्या. तर आता तुम्ही बघू शकता की डिझाईन एकदम सिंपल आहे आणि सुंदर झालेली आहे. सो पुन्हा भेटू. बाय बाय.